हॉटेलमध्ये मिळणारी सर्वात महागाची डिश मलाई कोफ्ता घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। घरामध्ये काही स्पेशल सेलिब्रेशन असेल तर ही डिश नक्की बनवून बघा, सर्वांना नक्की आवडेल। तर सुरुवातीला ग्रेव्हीसाठी लागणारे 3 मोठ्या साईजचे टोमॅटो, 3 मिरच्या, 3 कांदा, अद्रकचा तुकडा स्वच्छ धुवून ठेवलाय आणि कट करून घेतलाय। तर सुरुवातीला ग्रेव्हीची तयारी करूया। त्यासाठी कढईमध्ये काही बटर आणि तूप घालून ते वितळल्यानंतर त्यामध्ये काही अद्रकचे तुकडे घातले। त्यानंतर कांदा घालून सर्व परतून घ्यायचे आहे। त्यानंतर कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये कट केलेली मिरची घातली, थोडेसे लसूण घातलेत, त्यानंतर त्यामध्ये कट केलेले टोमॅटो घातलेत। शक्यतो अशा प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये कांद्यापेक्षा टोमॅटो थोडेसे जास्त घातले जातात। टोमॅटो परतून घेतले, त्यानंतर त्यामध्ये 7 काजू, 4 वेलदोडे, 3 लवंग, 1 मोठा दालचिनीचा तुकडा, मसाल्यांमधला 1 काळा मोठा वेलदोडा घातला। चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील। तर सर्व व्यवस्थित परतून घेतलं आणि गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवलं। इकडे कोफ्त्यासाठी लागणारी स्टफिंग तयार करायची। तर त्यासाठी 4 मोठे बटाटे उकडून घेतले होते, ते थंड झाल्यानंतर ते किसून घेतलेत आणि काही पनीरही किसून घेतलेलं आहे। तर येथे बटाटे वापरताना एकदम थंड असे घ्यावे, नाहीतर कोफ्ते तळताना फुटतात। येथे 6 बदाम, 7 किशमिश, लसणाच्या पाकळ्या आणि कोशिंबीर घेतली। ते एकदम लहान कट करून घ्यायचं, नाहीतर आपले कोफ्ते फुटणार। तर हे कट करून आपल्या स्टफिंगमध्ये घालायचे। त्यानंतर येथे थोड्याशा मोठ्या अशा चमच्याने 1 चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा मैदा घेतलाय। तो बटाटा आणि पनीरच्या स्टफिंगमध्ये घालून आपल्याला याचा एकदम पीठ मळवल्यासारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मलाई कोफ्ता एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असतो। जेव्हा ग्रेव्हीमध्ये तो घालतो तेव्हा तो एकदम फुलला जातो। त्यामुळे हे मी जे केलेले कोफ्ते आहे ते खूपच जास्त प्रमाणात होते। केलेल्या कोफ्त्यापैकी अर्धेच कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घातले होते। तर बघितलं असेल, स्टफिंग तयार करताना हाताच्या तळव्याने मिक्स करत दाबत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम मऊसूद असा स्टफिंगचा गोळा तयार होतो। त्यातला एक छोटासा गोळा घेऊन त्याला कोफ्त्याचा गोल शेप देऊन घेतला आणि साईडला ताटामध्ये थोडासा मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये घेतलेल्या कोफ्त्याचा गोळा फिरून घ्यायचा, म्हणजे 4ही बाजूला मैद्याची कोटिंग होते आणि तळताना कोफ्ता फुटणार नाही। तर येथे सर्व कोफ्ता तयार करून घेतले, पण यातले अर्धेच कोफ्ता केलेल्या ग्रेव्हीसाठी खूप होतात। सुरुवातीला एकच कोफ्ता तेलामध्ये घालून फ्राय करून बघितला तर आपले कोफ्ता परफेक्ट झालेले आहेत, अजिबात तेलामध्ये फुटलेला नाहीत। कोफ्ता तेलामध्ये घालण्यापूर्वी तेल खूप गरम असावे आणि गॅस मोठा करूनच कोफ्ता तेलामध्ये टाकायचे आणि हाफ प्रमाणात कोफ्ता तळला गेला की त्यानंतर कमी गॅस करून उरलेला कोफ्ता तळवून घ्यायचा। तर सेम पद्धतीने सर्व कोफ्ते तळून घेतले। छान असे कोफ्ते आपण मैद्यामध्ये फिरून घेतले होते, त्यामुळे कोफ्ते तेलामध्ये विरघळत नाही। पण मैदा लावल्यानंतर लगेच कोफ्ते तळायचे नाही, नाहीतर मैदा तेलामध्ये पसरतो आणि तेल खराब होते। त्यामुळे 5 मिनिटे ठेवून त्यानंतर कोफ्ते तळून घ्यायचे। कोफ्त्यासाठी लागणाऱ्या स्टफिंगमध्ये घेतलेले बटाटे हे एकदम थंड असावेत आणि जे पनीर वापरतो ते पाण्यामध्ये स्टोअर केलेलं अजिबात नसावं। दुकानमधलं पॅकेटचं पनीर घेतलं तरी चालेल किंवा ताजं बनवावं। तोपर्यंत साईडला ठेवलेला मसाला थंड झालेला होता, त्याची ग्रेव्ही मिक्सरमधून काढून घेतली। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तूप घालून त्यामध्ये जिरे घातले, थोडीशी हळदी पावडर घातली, 2 छोटे चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली, त्यामुळे एकदम सुंदर असा कलर आपल्या ग्रेव्हीला येतो। आणि मिक्सरमधून काढलेली जी ग्रेव्ही होती ती त्यामध्ये घालून तेलामध्ये थोडीशी मिक्स केली। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन आपल्या गरजेप्रमाणे पाणी ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे। थोडंसं पाणी जास्त घातलं कारण कोफ्ते घातल्यानंतर पाणी ओढून घेतात। ग्रेव्हीला 1 उकळी आणून घ्यायची। त्यानंतर येथे गरम करून घेतलेली कस्तुरी मेथी चुरून घातली आहे, थोडीशी कोशिंबीरची पाने घातली आहे, आवडत असल्यास थोडीशी साखरही नक्की घालावी। तर मलाई कोफ्ता असल्यामुळे दुधाची मलाई ही वरतून घातली जाते। तर सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। तर येथे मलाई कोफ्त्यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार झाली आहे। तर भाजी खाण्यासाठी ताटात घेण्याअगोदर कोफ्ते घातले जातात, पण मी येथे लगेच घालून दाखवते। त्याआधी कोफ्ते किती स्पॉन्जी झालेले आहेत ते आधीच दाखवलेलं आहे।
त्यानंतर सर्व कोफ्ते भाजीमध्ये टाकून दिलेत. कोफ्ते घातल्यानंतर लगेच भाजी ताटामध्ये खाण्यासाठी घ्यायची, नाहीतर कोफ्ते हे भाजीची ग्रेव्ही सर्व ओढून घेतात, त्यामुळे एकदम दाटसर अशी आपली भाजी होते. त्यामुळे खाण्या अगोदरच कोफ्ते भाजीमध्ये टाकायचे. तर इथे तयार झाली आहे हॉटेलमधील सर्वात महागाची अशी डिश मलाई कोफ्ता, अगदी कमी खर्चामध्ये.